निमित्तानं महिलांच्या आरोग्याचे काही प्रश्न समोर आलेले आहेत आणि यातलाच एक प्रश्न म्हणजे वंध्यत्व. याबद्दल माहिती देण्यासाठी पुण्यातील स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अमोल लुंकड आज इथं उपस्थित आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. नमस्कार. डॉक्टर लुंकड यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दिल्ली अर्थात एम्स इथून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयातील पदवी घेतलेली आहे. तसंच त्यांनी जर्मनी आणि अमेरिका या देशांमधून वंध्यत्वावरील विशेष अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. त्यांनी आतापर्यंत 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये 27 शोध निबंध सादर केलेले आहेत आणि आज ते आपल्याला वंध्यत्व या विषयावरती माहिती देणार आहे. सर, पहिला प्रश्न आपल्यासाठी, वंध्यत्व म्हणजे नक्की काय? ज्या दाम्पत्यांना 1 वर्ष सतत प्रयत्न करूनही प्रेग्नन्सी राहत नाही अशा दाम्पत्यांना वंध्यत्व आहे असं आपण म्हणू शकतो. या दाम्पत्यांनी गेल्या 1 वर्षात गर्भनिरोधक काही साधनं वापरलेली नसावी आणि जर 1 वर्ष प्रयत्न करूनही दाम्पत्याला संतान प्राप्तीचं सुख प्राप्त झालेलं नाहीये तर त्यांना वंध्यत्व आहे व त्यांनी तज्ज्ञांचा प्रॉपर सल्ला घेणं आवश्यक आहे. डॉक्टर, आता आपण सांगितलं की वंध्यत्व म्हणजे काय, पण हे वंध्यत्व काय येतं, त्याची काय कारणं सांगता येतील आपल्याला? आपण आपल्या समाजात बघतोय वंध्यत्वाचं जे वाढतं स्वरूप आहे आणि जास्तीत जास्त दाम्पत्यांना संतान प्राप्तीसाठी वेगवेगळे प्रॉब्लेम्स समोर येतात. तर मूल न राहण्याची जी मुख्य कारणं आहेत ते आपण अशा प्रकारे बघू शकतो की 1/3 पुरुषांमध्ये दोष राहतो, 1/3 स्त्रियांमध्ये दोष राहतो आणि 1/3 दाम्पत्यांमध्ये काही ना काही कारणं दोघांमध्ये मिळण्याची संभावना राहते. आपल्या समाजात अजूनही स्त्रियांवरच दोष देण्याची प्रवृत्ती जास्त दिसून येते. पुरुषांमधील जे दोष आहेत त्यांची मुख्य कारणं म्हणजे शुक्रजंतू नसणे, शुक्रजंतूंची कमी असणे किंवा शुक्रजंतू फलित न होणे हे मुख्य राहतात. स्त्रियांमध्ये स्त्रीबीज फलित न होणे, पॉलिसिस्टिक ओव्हरीज सिंड्रोम, एंडोमेट्रिओसिस, स्त्रियांच्या नलिकेत काही प्रकारचा अडथळा किंवा ब्लॉकेज, गर्भाशयाचे विकार जसे गर्भाशयाच्या गाठी, ॲडिनोमायोसिस, गर्भाशयाच्या आतील जे आवरण असतं त्याचे विकार, हे सगळे मुख्य कारणं आपल्याला स्त्रियांमध्ये दिसून येतात. डॉक्टर, सध्याची धावपळीची जी जीवनशैली आहे तर हे सुद्धा एक वंध्यत्वाचं कारण होऊ शकतं का? हो, ज्या वातावरणात आपण राहतोय, ज्या पोल्युशनमध्ये आपण सर्वजण जगतोय, जे दूषित पाणी आणि हवा आपण घेतोय, यामुळं शुक्राणूंवर, अंड्यांवर निश्चितच त्याचा परिणाम होतोय. आणि आम्ही जास्तीत जास्त पेशंट्स असे बघतो ज्यांचं वय अत्यंत कमी असूनही त्यांच्या अंडकोशात किंवा शुक्राणूंमध्ये फार प्रॉब्लेम्स राहतात व यामुळे जे आपलं भरारीचं आयुष्य आहे त्याच्यात कुठे ना कुठे हे प्रॉब्लेम्स आपल्याला जास्तीत जास्त फेस करायला लागत आहेत. आणि जास्तीत जास्त स्त्रिया करिअरिस्टिक किंवा करिअर ओरिएंटेड झाल्यामुळे लेट मॅरेजेस, संतान प्राप्तीचं जे नियोजन आहे ते कपल्स जास्तीत जास्त लेट करतायत. त्यामुळेही वंध्यत्वाचं जे हे प्रॉब्लेम आहे तो मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. नक्कीच धावपळीची जीवनशैली सध्याची जी आहे हे सुद्धा एक वंध्यत्वाचं कारण आहे, डॉक्टर आपल्याला सांगतायत. डॉक्टर, यासाठी कोणत्या कोणत्या टेस्ट उपलब्ध आहेत? मी आपल्याला सांगू इच्छितो की फक्त 3 प्रकारच्या गोष्टी जर आपण व्यवस्थित चेक केलेल्या असेल तर सर्व निसंतान दाम्पत्यांना आपले जे कारण आहे प्रेग्नन्सी राहण्याचे ते कळू शकते. ह्या 3 गोष्टी म्हणजे काय? सर्वप्रथम पुरुषांच्या शुक्राणूची तपासणी, ज्याला आपण हजबंड सिमेन अनालिसिस म्हणतो. सेकंड म्हणजे स्त्रीबीज व्यवस्थित फलित होते का नाही, ओव्युलेशन स्टडी किंवा सोनोग्राफीद्वारे हे कळू शकतं. आणि तिसरी मुख्य तपासणी जी आहे ती स्त्रीचं जे गर्भाशय आणि नलिका आहेत त्या व्यवस्थित आहेत का आणि त्या पेटंट आहेत का, त्याच्यासाठी आपण हिस्ट्रोसॅल्फिंगोग्राफी किंवा लॅप्रोस्कोपी या 2 पद्धतीने हे चेकअप करू शकतो. तर हे तिन्ही गोष्टी जर कळाले, कारण दोष या तिघांमध्येच असण्याची शक्यता जास्तीत जास्त राहते, आयदर स्त्रीच्या गर्भाशयात किंवा नलिकेत किंवा स्त्रीबीज फलित न होणे किंवा पुरुषाच्या शुक्राणूमध्ये दोष राहणे. तर ह्या 3 गोष्टी चेक करून जवळपास सगळ्यांना आपले वंध्यत्वाचे कारण कळू शकते. डॉक्टर, आपण वंध्यत्वाची कारणं आणि त्याबद्दलच्या उपलब्ध असलेल्या टेस्ट आपण सांगितल्यात, पण यासाठी उपचार पद्धती उपलब्ध आहे का आणि ती कोणती उपचार पद्धती आहे? दाम्पत्यांमध्ये ज्या प्रकारचे दोष राहतील त्या प्रकारे आपल्याला उपचार पद्धती करणं गरजेचं राहतं. बऱ्याच वेळा आम्ही बघतो की दोष काय आहे हे माहिती न करता
जास्तीत जास्त दाम्पत्य आयदर गर्भाशय साफ करून घेतात किंवा जे प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंट आहे त्याच्याकडे न जाता नॉन सायंटिफिक ट्रीटमेंट करण्याच्या दिशेने जास्तीत जास्त लोक प्रथम पाऊल घेतात. त्याच्याऐवजी जर आपण नीट दोष माहिती करून घेतला आणि त्या दोषचा उपचार केला तर त्याच्याने प्रेग्नन्सी राहण्याचं जी शक्यता आहे ती चांगली राहते. आणि उपचार पद्धती दोषाप्रमाणे केल्यास आपल्याला गुणही येण्याची संभावना चांगली राहते. याच्यात जे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत त्याच्यात बेसिकली सुरुवातीला स्त्रीचे अंड फलित करण्यासाठी काही औषधं दिली जातात व ज्या दिवशी अंड फलित होते किंवा स्त्रीबीज बाहेर पडते त्यावेळेस दाम्पत्याला एकत्र राहण्यासाठी सांगितलं जातं, ज्याला आपण टाइम्ड इंटरकोर्स असं म्हणतो. त्याच्यानंतर जी ट्रीटमेंट आहे त्याला आपण इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा IUI म्हणतो, ज्याच्यात पुरुषाचे शुक्राणू हे स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात ज्या दिवशी स्त्रीबीज फलित होते. त्याहून पुढे आपण टेस्ट ट्यूब बेबी, IVF, ICSI या उपचार पद्धतीकडे जाऊ शकतो. तर असे वेगवेगळे उपचार पद्धती आहेत. महत्वाचं हे आहे की प्रॉपर दोष माहिती करून त्याचा प्रॉपर उपचार घेणे. डॉक्टर, आता आपण उपचार पद्धतीमध्ये एक उपचार पद्धती अशी सांगितली ती म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. तर टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नक्की काय? टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF जे आपण सामान्य माणसाच्या भाषेत सांगतो त्याचा अर्थ हे होतो की स्त्रीबीज बनवले जातात, स्त्रीबीज बाहेर काढले जातात व लॅबमध्ये प्रत्येक स्त्रीबीजाबरोबर एक शुक्राणू फ्यूज केलं जातं आणि दोघांना फ्यूज करून भ्रूण तयार केले जातात, भ्रूण किंवा गर्भ तयार केले जातात आणि मग यातले चांगले गर्भ स्त्रीच्या गर्भाशयात रोपित केले जातात. तर या गर्भांना 2 ते 5 दिवस आपण बाहेरच वाढवतो लॅबमध्ये आणि मग यातले चांगले गर्भ गर्भाशयात रोपित केले जातात. या टेक्निकला आपण टेस्ट ट्यूब बेबी टेक्निक म्हणतो व ही आता जी पद्धती आहे ही सर्वात उत्कृष्ट किंवा जी बेस्ट उपचार पद्धती आहे त्याच्यातली ही आहे. ह्याची सुरुवात 1978 मध्ये लंडनमध्ये झाली होती आणि आता 50 मिलियनहून अधिक सक्सेसफुल टेस्ट ट्यूब बेबी जगात झालेले आहेत. आपण ही प्रक्रिया सर्वप्रथम भारतात क्लोज्ड वर्किंग चेंबर टेक्नॉलॉजीद्वारे घेऊन आलेलो आहोत आणि या टेक्निकमध्ये आपण स्त्रीबीज, शुक्राणू आणि त्यांना फ्यूज करून जे गर्भ तयार होतं त्या तिघांना तेच वातावरण देऊ शकतो जसं आईच्या गर्भाशयात मिळायला पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त चांगले गर्भ तयार होतात व टेस्ट ट्यूब बेबीचं सक्सेस हे चांगलं राहतं. डॉक्टर, आताच आपण टेस्ट ट्यूब बेबीची माहिती दिलीत. यातली एक अत्याधुनिक अशी उपचार पद्धती कोणती त्याबद्दल आपण काय सांगाल? टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेतही अनेक प्रकारच्या अत्याधुनिक प्रक्रिया आता आपण करत आहोत. सर्वप्रथम म्हणजे ICSI म्हणजे एक स्त्रीबीज आणि एक शुक्राणू यांना डायरेक्टली फ्यूज करून गर्भ किंवा भ्रूण तयार करणं, ह्याला ICSI म्हटलं जातं. ICSI नंतरही काही अत्याधुनिक प्रक्रिया आता आपण यूज करत आहोत. त्याच्यात ब्लास्टोसिस्ट कल्चर म्हणजे जे गर्भ आहेत त्यांना 5 ते 6 दिवस लॅबमध्ये वाढवणे आणि त्यातले जे बेस्ट भ्रूण आहेत ते भ्रूण गर्भाशयात रोपण करणे. कारण असं बघून आलेलं आहे की जे गर्भ किंवा भ्रूण 5 ते 6 दिवस लॅबमध्ये चांगले वाढतात ते गर्भाशयात प्रेग्नन्सी देण्यासाठी तेवढेच सक्षम राहतात. त्याला ब्लास्टोसिस्ट कल्चर असे म्हणतात. त्याच्यानंतर लेझर असिस्टेड हॅचिंग आहे, ज्याच्यात टेस्ट ट्यूब बेबी मध्ये जे गर्भ तयार होतात त्यांचं जे बाहेरचं कवच किंवा आवरण असतं ह्याला एका साईडने सॉफ्ट किंवा पातळ करून मग ते गर्भरोपण केले जातात. ही गर्भ जे इम्प्लांटेशन आहे गर्भाशयात म्हणजे गर्भाशयाच्या आवरणाला हे गर्भ जे जाऊन चिपकतं आणि वाढायला लागतं, ह्या प्रोसेसमध्ये लेझर असिस्टेड हॅचिंगची हेल्प होते व त्यामुळे प्रेग्नन्सी सक्सेस वाढतं. डॉक्टर, तुम्ही आता टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेची आणि त्यातल्या आधुनिक उपचार पद्धतीची माहिती दिलीत, पण याबद्दलचा एक प्रश्न असा आहे की समजा पहिल्या प्रयत्नात काही कारणानं टेस्ट ट्यूब बेबी ही यशस्वी झाली नाही तर यामध्ये दुसरा प्रयत्न करता येतो का? टेस्ट ट्यूब बेबीचा दुसरा प्रयत्न नक्की करू शकतो. सर्वप्रथम आपल्याला हे बघायला हवे की टेस्ट ट्यूब बेबी जी प्रक्रिया आधी झाली ती का फेल झाली. मोस्टली आपल्याला काही ना काही कारण त्याच्यात मिळून जातं. आयदर स्त्रीबीज मध्ये प्रॉब्लेम असणार आहे किंवा शुक्राणू खूप डिफेक्टिव्ह असणार आहेत किंवा जे गर्भाशयाचं आवरण आहे ते व्यवस्थित नसणार आहे. हे व्यवस्थित फॉल्ट माहिती करून आणि त्याचा उपचार प्रॉपर करून मग आपण परत टेस्ट ट्यूब बेबीला गेलो तर त्याच्यात सक्सेस होण्याचा चान्स वाढतं. बऱ्याचदा टेस्ट ट्यूब बेबी फेल होण्याचं कारण हे जे भ्रूण किंवा गर्भ आहे ते गर्भाशयाच्या आवरणाला चिपकत नाहीत, वाढत नाहीत.
हे कारण मेनली राहतं. तर त्याच्यासाठी आपण हे लेझर असिस्टेड हॅचिंग टेक्निकचा वापर करू शकतो. जे क्लोज्ड वर्किंग चेंबर्स मध्ये जे गर्भ तयार होतात त्यांना, कारण की सुरुवातीपासून तेच वातावरण मिळतं जे आईच्या गर्भाशयात मिळायला पाहिजे, तर क्लोज्ड वर्किंग चेंबर्स IVFचा वापर करूनही टेस्ट ट्यूब बेबीचं सक्सेस आपण वाढवू शकतो. डॉक्टर, आपण आता ही सगळी माहिती दिलीत, पण वंध्यत्व उपचारांचे काही दुष्परिणाम आहेत का? जर आपण प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने दोष माहिती करून आणि त्या दोषचं निवारण करून वंध्यत्वाचं प्रॉपर ट्रीटमेंट घेतल्यास हे साईड इफेक्ट्स किंवा दुष्परिणाम होण्याची शक्यता कमीत कमी राहते. बट आपल्या समाजात जास्तीत जास्त लोक प्रॉपर ट्रीटमेंटसाठी जात नाही, प्रॉपर तज्ज्ञांना दाखवत नाही, प्रॉपर सायंटिफिक ट्रीटमेंट घेत नाहीत. त्यामुळं त्यांना हे दुष्परिणाम दिसून येतात. जसं आपण वारंवार ओव्युलेशन इंडक्शन किंवा अंड बनवण्यासाठी जे औषधं घेतली जातात, जे इंजेक्शन्स दिले जातात चांगल्यात चांगलं अंड बनवण्यासाठी, हे जर वारंवार घेतले औषधं, हे इंजेक्शन्स युजली किंवा असं सांगितलं जातं की 4 ते 6 महिन्याच्या वर ही औषधं किंवा हे इंजेक्शन्स घेऊ नये. त्याच्याहून जास्त घेतल्यास आपल्या अंडकोशातील चांगल्या अंड्यांचं जे प्रमाण आहे ते कमी व्हायला लागतं आणि मग त्याहून ॲडव्हान्स ट्रीटमेंटसाठी गेल्यावरही त्याचं सक्सेस कमी व्हायला लागतं, कारण स्त्रीबीज हे कमकुवत होत जातात. तर कोणतीही ट्रीटमेंट जेव्हा आपण घेत आहोत त्याचं प्रॉपर कारण माहिती पाहिजे आणि कोणतीही ट्रीटमेंट ही वारंवार तीच ट्रीटमेंट करून काही सक्सेस मिळेल असं नाही. आपल्याला जे बेस्ट ट्रीटमेंट आहे त्यासाठी लवकरात लवकर गेलं पाहिजे. डॉक्टर, या निमित्तानं आपण सर्वांना कोणता संदेश द्याल? मी सर्वांना हे सांगू इच्छितो की आपलं जे कुटुंब नियोजन आहे ते योग्य त्या वयात पूर्ण करून घेतलेले योग्य राहते. दुसरं की जे काही लोक ट्रीटमेंट घेत आहेत संतान प्राप्तीसाठी त्यांनी योग्य सायंटिफिक पद्धतीने ट्रीटमेंट घेणं हे जास्तीत जास्त त्यांच्यासाठी चांगलं राहतं आणि योग्य ते कारण माहिती करून योग्य प्रकारे वंध्यत्वाचं निवारण करता येऊ शकते. आणि आता आपल्याकडे जास्तीत जास्त आधुनिक टेक्निक्स अवेलेबल आहेत. अगदी पाळी बंद झालेल्या स्त्रीला सुद्धा प्रेग्नन्सी करता येऊ शकते जर प्रॉपर सायंटिफिक मेथड्सनी आपण त्यांचं ट्रीटमेंट केलेलं असेल तर. श्रोते हो, आधुनिक उपचार पद्धती वापरून वंध्यत्व निवारण करता येतं. यासाठी सर्वांनी काळजी घ्यायला हवी आणि योग्य उपचार पद्धती घ्यायला हवी असं आपल्याला डॉक्टर सांगतायत. हे होते डॉक्टर अमोल लुंकड. डॉक्टर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आमच्या श्रोत्यांना वंध्यत्वाबद्दल जी माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद.